नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय मन धागा धागा जोडते नवाचा आजचा एपिसोड। तर इथे एपिसोडच्या सुरुवातीलाच तो जो कोणी माणूस परवा आणला होता म्हणजे आला होता आश्रमामध्ये, तो इथे दंगा करताना दिसतोय। त्यामुळे आनंदी आणि आश्रमातली सगळी माणसं त्याला सावरायला इथे जातात। तो म्हणत असतो की मला जगायचं नाहीये, मला मरायचंय, हा समाज मला जगू देत नाही वगैरे वगैरे, तो असं बडबडत असतो। तर आनंदी त्याला इथे शांत शब्दात समजावून सांगते की आयुष्य आपल्याला भरभरून देतं, आपण ते व्यवस्थित जगलं पाहिजे, तुम्हाला दुसरी संधी दिली तर तुम्ही असं करू नका आणि तुम्ही नीट जगा, आम्ही आहोत मदतीला। तर तो म्हणतो की लाचार होऊन जगायचं नाहीये, स्वतःच्या पायावर उभं राहायचं किंवा काहीतरी करायचंय, सिद्ध करायचंय। तर आनंदी म्हणते की मग तुम्हाला असं मरून प्रश्न सुटणार आहेत का, आम्ही तुमच्या मदतीला आहोत आणि आपण इथे काहीतरी मार्ग काढूया, करूया काहीतरी, तुम्ही स्वतःला सिद्ध पण कराल, त्यामुळे काळजी करू नका, निवांत राहा, आम्ही आहोत तुमच्या मदतीला, असं वगैरे तिथे गोड शब्दात शांतपणे त्याला समजावते कल्याणी। आणि मग सगळे तो शांत होतो आणि सगळे निघून जातात। तर कल्याणी परत इकडे खोली तिच्या रूम मध्ये येते, म्हणजेच केबिन मध्ये येते आणि मग सुखदाला ती फोन करते आणि म्हणते, हा सुखी बोल, अगं आश्रमात प्रॉब्लेम झाला होता आणि आता दे तुझ्या खडूसकडे फोन, मी बोलते त्याच्याशी। तर तेवढ्यात सुखदा म्हणते की अगं तो गेला आता, मग तो गेला तर जाऊ दे, तू बोल त्याच्याबद्दल, असं म्हणून इथे या दोघी सार्थक बद्दल बोलायला सुरुवात करतात। सुखदा सांगत असते की तिला काय वाटतंय त्याच्याबद्दल, तो कसा वागतो, म्हणजे सार्थक कसा वागतो, तर ते सगळं तिथे सांगत असते त्याला की काळजी घेतो आणि ओरडतो, पण ती ओरडण्यामागे काळजी असते आणि सगळं व्यवस्थित छान बोलतो माझ्याशी, तो मैत्री आता आम्ही केलेली आहे असं वगैरे ती सांगते, एक चांगला मुलगा आहे असं सुखदा इथे सांगते। तर लगेच आनंदी म्हणजेच कल्याणी म्हणते की आत्ताच्या काळात असा चांगला सुशील मुलगा मिळणं खूप अवघड आहे आणि तू वेळ वाया घालवू नकोस, तुझ्या मनात ज्या काही फिलिंग्स आहेत त्याला सांगून टाक, असं ती इथे सांगते। आणि सुखदा म्हणते मी खरंच सांगू इथे तायडे, म्हणजे काही होणार नाही ना? तर आनंदी म्हणजेच कल्याणी म्हणते की नाही काही होणार, तुझ्या मनात जर फिलिंग्स आहेत तर तू त्या लपवून ठेवू नकोस, तू त्याला सांगून मोकळी हो। आणि सुखदा बोलताना म्हणते की त्याच्या आईला पण मे बी मी आवडते वगैरे, तर एवढं सगळं असताना तू अशी आपल्या फिलिंग्स लपवू नको, तू सांग, असं म्हणून इथे ती चांगला सल्ला देते त्याला। आणि इकडे लगेच सुखदा बघा कशी, म्हणजे मला खरंच प्रेम झालंय असं म्हणून ती इथे एका वेगळ्या अशा जगात गेलेली दाखवली। आणि इकडे सार्थकाला आनंदीच्या घरामध्ये अण्णांनी त्याला बोलवून घेतले, जे काही डिलिव्हरी चार्जेस, जे काही काढून ठेवलेले पैसे असतात ते त्यांना देतायत, अण्णा सार्थकला देतायत। सार्थक इथे चिडलाय त्यांच्यावर, तुम्ही याच्यासाठी मला बोलवून घेतले का वगैरे असं तो बोलतो। आणि मुलगाने जे केलं पाहिजे तेच मी केलं ना, आणि तुम्ही असं का करताय, हे पैसे तुम्ही का मला देताय, असं वगैरे तो इथे त्यांना विचारतो। इथे ही दोघं पण इथे अवघडलेल्या परिस्थितीत आहेत, नाही पैसे दिले तर परिस्थिती आणखीन बदलू शकते आणि प्लीज तुम्ही हे पैसे घ्या, असं म्हणून ते इथे बोलत असतात। तेवढ्यात तिथे लीना येते आणि लीना आल्यानंतर ती जी काही आहे ती बोलायला चालू करते इथे सार्थकला। इकडे बघा प्रेक्षकांनो कशी मजा चालली आहे, तिकडे आनंदीला सगळे नावं ठेवत होते आणि इकडे सार्थकला सगळे नावं ठेवतात। लीना म्हणते की तुम्ही जेव्हापासून सार्थक आनंदीच्या आयुष्यात आलाय तेव्हापासून आमचं आयुष्य बदललंय, मनोजमध्ये आता काहीही सुधारणा होऊ शकणार नाहीये, सगळ्यात कमवणारा आमच्या घरातला एकमेव व्यक्ती म्हणजे मनोज होती आणि त्याची अवस्था आता पूर्णपणे बिघडलेली आहे, आता तो बरा व्हायच्या मार्गावर नाही आणि या सगळ्याला तुम्ही जबाबदार, तसं ती त्याला जबाबदार ठरवते। इकडे ती कशीही बोलत असते त्यांना, पण तिच्या मनातल्या भावना या खऱ्या आहेत, कुठेतरी काहीतरी कोणीतरी जबाबदार आहे म्हणून तिच्या मनात इथे राग आहे आणि सगळे इथे तिला समजावायचा प्रयत्न करतायत की तू असं बोलू नकोस वगैरे, आई आणि म्हणजे माई आणि अण्णा सांगतायत, पण सार्थक म्हणतो वहिनी तुम्ही असं बोलू नका, मी काहीतरी करतो, मदत करतो, पण लीना ऐकायलाच तयार नाहीये। आणि इकडे बघा प्रेक्षकांनो आश्रमाचा आपल्याला भाग दाखवलाय काहीसा। आश्रमात सुखदाचे आई बाबा म्हणजेच त्या आश्रमाचे खरे ओनर आहेत, बहुतेक ते आलेले आहेत, दोघेही येताना हास्याचा असं प्रसन्न मनाने इथे आलेले आहेत। लगेच आनंदी म्हणजेच कल्याणी त्यांच्या पाया पडते, सगळे ती दोघं जण कल्याणीचं कौतुक करतात की तू आश्रमाची जान आहेस, तू आल्यापासून सगळं इथे व्यवस्थित चाललंय, तू भरभरून टाकलायस हा आश्रम, असं कौतुक करतात। आणि सुखदाचा फोन आलेला का असं त्या विचारतात तिला, तर आनंदी म्हणजेच कल्याणी म्हणते की हो आलेला। तर लगेच आई बाबांकडे तक्रार करते आणि म्हणते बघा ती मला फोन करते, म्हणजे मला करत नाही, एरवी सारखा फोन करणारी, नाशिकमध्ये रमले आता। तर इकडे सुखदा म्हणजे कल्याणी म्हणते की मला पण जास्त नाही करत, कालच येऊन गेला होता फोन। तर इकडे सुखदा कपड्यांच्या घड्या घालताना सुद्धा तिथे रूम मध्ये आलेली आहे तिच्याशी बोलायला आणि आडून ती असं म्हणते की तू इतके दिवस येऊन झाले,
आपलं बोलणंच नाही झालं, आपण बोलूया का जरा वेळ, असं म्हणून ती इथे बोलायला तिच्याबरोबर बसलेली आहे आणि म्हणते खरंच तू आल्यापासून सार्थकमध्ये खूप मोठा बदल झाला, तो पूर्वीसारखा वागायला लागलाय, या 6 वर्षात जे काही हसणं विसरला होता तो आता हसायला लागलाय, आणि तुला इथे आवडेल का गं राहायला? तर सुखदा म्हणते की हो आवडेल, मला नाशिक आवडतं, मला सगळी माणसं इथली आवडतात, इथला निसर्ग सगळं आवडतं. तर आडून ती इथे म्हणते की तू इथे कायमचीच राहायला ये वगैरे. तर लगेच सुखदा म्हणते मी राहायला येईन, पण तो खडूस राहायला द्यायला पाहिजे ना, असं वगैरे त्या बोलतात. आडून सुखदा सार्थक बद्दल ह्या दोघी म्हणजे आई विचार करतात, सुद्धा विचार करतात, हे इथे आपल्याला दिसून येतं. कारण ती डायरेक्ट तसं बोलत नाही, पण सुखदाशी ती असं बोलत असते की तुझ्या आयुष्यात कोणी मुलगा आहे का, तुझे फ्युचर प्लॅन काय आहेत, तुझा पार्टनर्स तू निवडलाय का? तर इकडे ती म्हणते की नाही असं काही नाहीये. तर सुद्धा म्हणते की नाही, सांगायचं नसेल तर सांगू नको. पण लगेच सुखदा म्हणते की आजपर्यंत मला आवडेल असा कुठला मुलगा इथे मला भेटलाच नाही, त्यामुळे अजून तरी नाहीये. मग लगेच इथे सुद्धा म्हणते की ये तू इथे कायमची राहायला. तर सुखदा म्हणते की मी एकदा ज्या व्यक्तीशी नातं जोडेल तिच्याशी मी कायमचं नातं जोडते. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, इकडे सुखदाचे आई बाबा आहेत, ते आनंदीशी बोलतायत आणि कौतुक करतायत तिचं आणि सांगतायत की असा एक इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटला तुला जायचंय. पण इव्हेंट कुठे आहे हे ऐकल्यावर कल्याणी म्हणजेच आनंदीची जी काही आहे ती बिथरलेली आहे. ते इथे तिला म्हणतात की इथे आलीस आश्रमात तेव्हा काही नव्हतं, तू आल्यानंतर हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आश्रमाला त्या मोठी इथे देणगी मिळणार आहे, त्याच्यासाठी तुला तिथे जाणं गरजेचं आहे आणि आम्ही दोघी नाही तर तू जाणार आहेस तिथे आणि तू आश्रमाचा या उभरता चेहरा आहेस आणि ते ठिकाण आहे नाशिक. होय, तुला एक नाशिकमध्ये इव्हेंट आहे त्याच्यासाठी तुला जायचंय. आणि लगेच आनंदी म्हणते नाशिक? तर हो, नाशिकला जायचंय, तिथे इव्हेंट आहे मोठा. आनंदी म्हणजेच कल्याणी आधी नाही म्हणते तिथे जायला आणि तिचा चेहरा असा एकदम पडलेला आहे. ते बघून आई विचारते, म्हणजे त्या मावशी विचारतात की काय झालं, काही झालंय का, तू असं काय एकदम रिॲक्ट झालीस? तर ती म्हणते की काही नाही, पण मी जाणार नाही, तुम्ही जावा, मी तुम्हाला सगळी माहिती कागदपत्र सगळं देते. पण ही दोघे इथे ऐकायला तयार नाहीत आणि म्हणतात की आश्रमात सगळा तू सांभाळतेस, आम्हाला कोणी काही प्रश्न विचारले तर आम्ही उत्तरं देऊ शकणार नाही, त्यामुळे तू जाणं गरजेचंच आहे असं इथे सांगतात. लगेच हा विशाल पण म्हणतो मॅडम जातील नाशिकला, मी त्यांना सोडेन, मदत करेन त्यांना आणि नक्की जातील. तर लगेच इथे कल्याणी म्हणजेच आनंदी म्हणते की नाही जाणार मी विशाल नाशिकला, असं म्हणते. आणि सगळे इथे तिच्या चेहऱ्याकडे असं बघतायत की नेमकं ही अशी का रिॲक्ट झाली हे समजत नाही. आणि ती पटकन उठून ना रूममध्ये जाते, तिच्या त्या केबिनमधनं अशी लांब जाते आणि ही दोघं विचार करतात की हिला आता काय झालं. पण इथे रूममध्ये आल्यानंतर ती ड्रॉवरमधला एक फोटो काढते आणि त्या फोटोकडे बघत ती म्हणते की 6 वर्ष झाली मी तिथून बाहेर पडले आणि आता जर काही मी गेले तर सगळी परिस्थिती अवघड होईल, गुंता अवघड होऊन जाईल. आणि तिला आठवतं की सुद्धा तिला कसं बोलल्या होत्या की तुझ्या भावासाठी, तुझ्या भावाच्या मुलीच्या शिक्षणासाठी, तिच्या भविष्यासाठी तुला सार्थकच्या आयुष्यातून जावं लागेल, डिवोर्स पेपरवर सही कर, असं वगैरे त्यांनी जे सांगितलं होतं ते तिला इथे आठवतंय. तिला सार्थकची आठवण येते आणि ती इथे खूपच इमोशनल झाली आहे की मी जर तिथे परत गेले तर खूप मोठा गुंता येईल, खूप काळ लोटून गेलेला आहे या सगळ्याला आणि मला परत नाशिकला नाही जायचंय. तर इकडे मावशी म्हणजेच त्या आई येतात आणि म्हणतात कल्याणी मी आत येऊ का? तर ती त्यांना आत बोलवते, बसायला सांगते आणि त्या म्हणतात काही झालंय का, तुला काही बोलायचं असेल तर तू माझ्याशी बोलू शकतेस. आता प्रेक्षकांना इथे कल्याणी त्यांना काय सांगते यावर नेमकं उद्याच्या भागात आपल्याला कळेल. आपल्याला इथे वाटतंय की त्यांच्याशी ती बोलेल सगळं याविषयी, असं तिच्या डोळ्यात बघून आपल्याला जाणवते की ती आता त्यांना नेमकं काय सांगेल, खरं सांगेल की परिस्थिती लपवेल त्यांच्यापासून. ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि सिरियल बघत राहा. तर उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांना खूप मोठा इकडे आपल्याला ट्विस्ट दिसतोय. आनंदी आणि सार्थक डायरेक्ट समोरासमोर आलेले दाखवत आहेत, पण प्रेक्षकांना हे नुसतं असं दाखवतातच आहे. खऱ्या भागात काय होईल आपल्याला सांगता येत नाही. खरा भाग काहीतरी वेगळाच दाखवतात आणि प्रोमो काहीतरी वेगळाच दाखवतात. हे स्वप्नही असू शकतं सार्थकचं, पण नेमकंच ही खरं दोघं भेटलेत का नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अर्थातच उद्याचा भाग पूर्णपणे बघावा लागेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सिरियल शेवटपर्यंत बघत राहा. चॅनल शेवटपर्यंत बघत राहा.